आता थोड्या वेळापूर्वी घडलेली एक ना गोष्ट सांगते तुम्हाला. तर एखाद्याला ना छोटासा कागदाचा तुकडा सुद्धा ना किती प्रिय असतो. तर वरात 5 वाजता बाहेर पोर्चमध्ये खेळायला गेला आणि त्याच्या हातावरचा ना स्टार पडला. जो त्याला ना दुपारी त्याच्या टीचरने दिला होता इंग्लिशच्या. त्याने छान रीडिंग केलं म्हणून आणि त्याने मला दाखवला. तर मी त्याचा तो एक व्हिडिओ पण टाकला होता त्याच्या अकाउंटवरती. तर त्याला स्टार मिळाला म्हणून आणि तो स्टार त्याने हाताचा काढलाच नव्हता. तर पेनने काढलेला स्टार नव्हता, तर असा चिटकवायचा स्टार होता. तो पडला. तो घरात आल्याच्या नंतर त्याने हाताकडं पाहिला. तो शॉक झाला का माझा स्टार कुठं गेला. मग तो बाहेर पळत गेला. बाहेर जाऊन त्याने पाहिलं, त्याला भेटला नाही आणि तो दरवाजातून मोठमोठ्याने रडत आला. मी म्हणलं हा रडतोय काय एवढा. त्याला म्हटलं लागलं का तुला, काय झालं. तर तो रडत रडत सांगत होता माझा स्टार हरवला मम्मी. मग मी त्याला कसं तरी गप केलं. त्याला म्हटलं चल आपण दोघं शोधू. आणि मग ना बाहेर गेलो पोर्चमध्ये. मग खालच्या फ्लोअरला गेलो. तो खालच्या फ्लोअरला पण गेलता खेळायला. तिथं त्याला तो स्टार सापडला आणि तो स्टार सापडल्याच्या नंतर त्याला एवढा आनंद झाला ना. तो मी थोडासा कॅप्चर केलाय त्याच्या नकळत. त्याला कळलं तर तो लगेच बंद कर म्हटला व्हिडिओ. पण त्याच्या नकळत मी तो कॅप्चर केला. आणि मला खरंच खूप विशेष वाटलं की एक कागदाचा तुकडा सुद्धा किती प्रिय असतो. आणि तो टीचरने दिलेला होता. त्यामुळं तर तो जास्तच प्रिय होता त्याला. तर त्या क्लिप मी इथं पुढे टाकते. तर खूप छान असा मोमेंट होता म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. बघू दे, बघू दे सापडला का. स्टार से वाला तो से सापडला का कोणचा येलो दिसते का स्टार